हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे म्हणतंय कोण कमी म्हणून. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समगत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. ज्याचे अखिले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री सद्गुरूंचे. पत्रं पुष्पं फलं तोये यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपूर्वकमश्नामि प्रयतात्मनः. 9व्या अध्यायातील 26वा श्लोक आपण चिंतनासाठी म्हणजे प्रवचनासाठी घेतलेला आहे. आणि ह्याच्यावर आपण आता ह्या श्लोकावर आपण चिंतन करणार आहोत. सर्वांना ऐकायला येतंय का? हो छान येतंय. हो 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 येतंय ना. सांगायचं तात्पर्य की म्हणजे भगवंत म्हणतात पत्रम पुष्पम फलं तोय म्हणजे पान फूल फळ किंवा पाणी. तोयम म्हणजे पाणी. पत्रम पान फलम फूल म्हणजे पान फूल फळ किंवा पाणी हे मला अर्पण केलं तर मी माझ्या भक्ताला म्हणजे मी कसं सेवन करतो. भगवंत म्हणतात मी आधी हात जोडून तयार असतो. भक्त माझ्या हातात ठेवायला मी कसं फूल आहे किंवा सुकलेलं आहे की कसं आहे ते पाहत नाही. लगेच प्राशन करतो म्हणजे खाऊन घेतो. म्हणजे असं कसं म्हणतात ते खातो म्हणजे कसं खातात म्हणजे त्यात भाव भक्ती प्रेम असं भक्ताच्या हृदयामध्ये पाहिजे. भगवंताला देताना आपण भावभक्तीने दिलं पाहिजे. त्या देण्याच्या मागे भक्ती भाव हा श्रद्धा हा विषय भगवंत म्हणतात ते निमिष आहे. म्हणजे साधकाने मला कसं दिलं पाहिजे प्रेमाने. आपण एखाद्या मुलाला कसं जीव घालतो प्रेमाने घालतो किती आनंद त्याला उत्साह किती येतो. आपल्या घरामध्ये आपण एखाद्या मुलाला जीव घालायचं म्हटल्यावर बाळाला सगळ्यात श्रेष्ठ माऊलीने आईच्या मुलाचेच जास्त उदाहरण दिलेत प्रेमाविषयी. एवढं मुलावर प्रेम असतं आईचं तसं जगात कोणाचंच नसतं. संतांचं तसं जगावर असतं. म्हणून आईचं आणि वडिलांचं प्रेम असं दाखवलेलं आहे. तसं
मला भक्तीने दिलं पाहिजे. माऊली भगवंत म्हणतात मला भक्तीने दिलं पाहिजे. फूल, पान, फळ किंवा पाणी, काहीच नाही त्या भक्तापाशी भेटलं तर पाणी तरी दिलं, पाणी दिलं तरी मी संतुष्ट होतो. म्हणजे कसं पाणी पण भावाने दिलं पाहिजे. मग अख्खा समुद्र दिल्याप्रमाणे त्याने मला नुसतं सुकलेलं फूल दिलं तरी मला क्षीरसागरातले म्हणजे हे भगवंत म्हणतात की मला त्याने ऐश्वर्यात असं असणाऱ्या माणसाकडं किती कामधेनू किंवा गोधने एवढं ऐश्वर्यात माणूस किती थाटामाटामध्ये पूजा करतो, त्याप्रमाणे त्या भक्ताने मला फूल जरी दिलं पण भावाने दिलं पाहिजे, त्याप्रमाणे दिल्याप्रमाणे होतं. मला पाणी जर नुसतं दिलं तर समुद्रातल्या सागरासारखं अमृत दिल्याप्रमाणे दिलं म्हणतात. पण त्यात भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. भाव जर नसेल तर तुम्ही कितीतरी म्हणजे सजावट करा, ते भगवंत पाहत नाहीत, फक्त देणाराचा भाव पाहतात. त्यात श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. ज्याचा झाला भाव शुद्ध त्याला देवदुरी नाही, महाराज म्हणतात. आता भाव कशा निर्माण होईल तर संत भेटल्यानंतर, गुरु कृपा आपल्याला आशीर्वाद, गुरुचा आशीर्वाद मिळाल्यानंतर आपल्यामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण होतं. आणि त्या भगवंता म्हणजे प्रेम निर्माण झाल्यावर भावाने आपण देत असतो. आता भाव कुठं, भाव म्हणजे काय? आता हे भाव हे शब्द प्रत्येक ठिकाणी वापरलेला असतो, म्हणजे मनामध्ये श्रद्धेने भाव निर्माण होतो भगवंताविषयी. प्रत्येकाविषयी भाव निर्माण होतोच, पण भक्तीमध्ये भाव पाहिजे. नामदेव महाराजांना जेव्हा नामदेव महाराजांच्या वडिलांना जेव्हा काय कारणाने जावं लागलं तेव्हा नामदेव महाराजांना सांगितलं होतं देवाला जेवण देऊन ये, देवाला नैवेद्य देऊन ये. मग नामदेव महाराजांनी जेव्हा भगवंत दूध घेणार तेव्हा कसं केलं, किती म्हणजे वाट पाहिलीच ना. आता ते नामदेव महाराज लहान होते, त्यांना काय माहित होतं आता की देव खातोच की नाही खातो. वडील आणतात नेतात ते पाहिलं, पण देव खातो का नाही खातो त्यांनी पाहिलं नव्हतं ना. म्हणजे मुलांच्या मनामध्ये निर्विषय मुलं असतात, लहान बाळ म्हणजे देवाघरची फुलं उगच म्हणतात का, लहान मुलं देवाघरची फुलं. त्याप्रमाणे नामदेव महाराजांना काहीच माहित नव्हतं, फक्त एवढंच की पांडुरंगाला जीव घालून यायचं. मग आता नामदेव महाराज गेले तेव्हा पांडुरंग खात नव्हतेच ना, किती वेळ विनवणी केली. भगवंताला म्हणले आता मी तुझ्या पुढं डोकं फोडतो, मग तू खाशील का नाही. त्यांची वेळ अशी आली, एवढ्या लहान बाळांनी भगवंताला जीव घालायचा प्रयत्न केला. मग आता त्या बाळाच्या म्हणजे नामदेव महाराजांच्या मनामध्ये भाव निर्माण झालाच ना, खाल्लंच पाहिजे म्हणून. आई जशी बाळाला खाल्लंच पाहिजे एवढं म्हणून अट्टहास करते, तसं नामदेव महाराजांनी तेव्हा खाल्लंच पाहिजे म्हणून अट्टहास केला. म्हणजे भक्ती पण सोपी नाहीये. खाल्लंच पाहिजे म्हणून तेव्हा भगवंतानी खाल्लं, विश्वास बसला का नामदेव महाराजांवर सगळ्यांचा. नामदेव महाराजांनीच खाल्लं असं वाटलं प्रत्येकाला. घरी गेल्यावर म्हणले दिलं, देवाने खाल्लं का, अरे खोटं बोलू नको आहे म्हणली, देव कुठं खातो का. पण नामदेव महाराजांनी खरंच जीव घालून आले होते. नामदेवा हाती दूध प्याला, भगवंत दूध प्याला. सगळ्यांना खोटं वाटलं. भाव पाहिजे भक्तीमध्ये, तसं संतांचा एवढा भाव भक्ती प्रेमाने. आता भाव म्हणजे काय, आता भाव कसा निर्माण होतं. एक ना काय तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. हे घर आधी काम क्रोधाचं रित करायला लागतं, तेव्हा भाव निर्माण होतो, श्रद्धा निर्माण होती. आता काम क्रोध केले घर रीते, म्हणजे काम क्रोध घर रीत कसं होईल. आणि ते भगवंताचं नामस्मरण घेत 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 आपोआप ते कमी होत जातं. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. आता देह भरीला विठ्ठले म्हणजे एखादं माणूस म्हणून काय नुसतं म्हणजे असं देह कुठं विठ्ठलाने भरतो का,
म्हणजे परा पश्यंती मध्यमा वैखरी, म्हणजे ह्या 4 वाणे जे आहेत ती परा महत्वाची. परेमध्ये जे आपण साठवतो ना तेच येतं हृदयामध्ये. भगवंत आठवला पाहिजे हृदयामध्ये, नामस्मरण कंठामध्ये पाहिजे आणि आपोआप तोंडामध्ये येतच ना. पण तसं नाही, आधी तोंडाने उच्चारलं पाहिजे भगवंताचं नाव, आपोआप कंठामध्ये येतं ना. मग तोंड मिटलं तरी आपलं नामस्मरण चालू राहतं. परा एकदा शुद्ध झाली, परा एकदा भरली नामस्मरण. म्हणून तर काम क्रोध केले घर रीते. कशाने होईल? नामस्मरणाने होईल. नामस्मरणाने ही परा भरली. आता एका माणसाला, आता 2 मित्र होते, उदाहरण देते. एका मित्राने एका मित्राला जेवाय बोलवलं. म्हणलं उद्याच्याला माझ्या घरी जेवण करायला येईल. आता कधी बोलवलं? 12 वाजता मी बोलवायला येतो म्हणे. 12 वाजता जेवायला मी तुला बोलवायला येईल. मग अगोदर आदल्या दिवशी आमंत्रण दिलं. आता त्या मित्राला भूक लागलेली होती. 12 वाजेपर्यंत 12 वाजले तरी तो मित्र आला नाही. मग ह्याने काय केलं, आता काय येत नाही लवकर म्हणून ह्याला एवढी भूक लागलेली, ह्याने आधीच थोडंसं खाऊन घेतलं. आणि आता भूक जास्त लागली म्हणल्यावर कमी जास्त तो माणूस पाहत नाही ना. त्याने खाल्लं, भुकेच्या तावामध्ये पोट भरून पण गेलं, त्याला कळलं नाही मी किती खातोय ती. आता पोट एकदा भरलं, तो मित्र जेवाय बोलवाय आला. नंतर त्या मित्राने घरी नेलं. त्याला किती चांगले पाची पकवानाचं ताट दिलं तर तो खाईल का? परा भरली ना त्याची, पोट भरलं. आता त्याने किती गोड पदार्थ सगळं दिसतंय, पण मनामध्ये चिंतन करतोय मी आधी जेवलोय त्यामुळे आता मी खाऊ शकत नाही. आता मित्र घे घे म्हणतोय, पण आपण खाऊ शकत नाही ना. एकदा काम क्रोध मद मत्सर हा बाहेर काढला, कशाने निघतो? नामस्मरणाने. वारुळ बनलं कोणाचं? वाल्मिक ऋषींचं. वारुळ बनेपर्यंत नामस्मरण घेतलं. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात ना, काम म्हणजे देह भरीला विठ्ठले. त्या देहात जर भगवंत भरला तर काय राहील? काम क्रोध मत्सर तर राहणारच आहे, ते विकार जाणार नाहीयेत. पण एकदा पोट भरल्यावर ते खाऊ शकत नाही. तसं नामस्मरणामध्ये राहिल्यावर ते विकार त्याला बाद करू शकत नाहीत, बाधू शकत नाहीत. हे संत बोलतात. साधू बोध झाला तो नोरोणिया ठेला. साधूचा बोध झाला पाहिजे. भक्ती भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती. भाव नसेल तर भक्ती नाही होत, आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही. हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरिपाठामध्ये. म्हणून भाव पाहिजे भक्तीमध्ये. मग ते भगवंत म्हणतात मला भावाने दिलं पाहिजे. आता द्रौपदीला जेव्हा संकट आलं, दुर्वास ऋषी जेव्हा त्यांची परीक्षा घ्यायला गेले, आता त्यांना सूर्याकडून एकदाच अन्न मिळायचं. आता काय करणार? ते सगळी ताटं बिटं धुवून ठेवलेली. आता दुर्वास ऋषींना जेवायला त्यांचे शिष्य घेऊन आल्यावर किती आपल्याला आता वेळ कमी असतो. थोडक्यात सांगायचंय, किती कमी म्हणजे आता हे एवढं अन्न लागायचं दुर्वास ऋषींना. मग त्या एवढ्या अन्नाचा तर ती कसं बंदोबस्त करणार? किती प्रश्न पडला. भगवंताचा धावा केला तेव्हा भगवंत पहिला आला. आल्यावर त्यामुळे द्रौपदी मला पहिली भूक लागली, काहीतरी खायला दे. आता हे काय खायला द्यानं? भांडी वगैरे धुवून ठेवलेली. तोच निर्माण करणारा आहे, फक्त आपल्याला निमित्ताला कारण करतो. निर्माण तर तोच करतो सगळं, पण आपल्याला भक्ताची परीक्षा घेतो. निर्माण तोच करतो, तोच आपल्या भक्ताचं काय मागे पुढे उभं राहून रक्षण बी करतो, संकट बी देतो. म्हणजे चांगल्यासाठी देतो, चांगले योग येण्यासाठी बी देतो, आणि काय प्रारब्ध त्याचं असेल त्याच्यासाठी बी देतो. पहिलं काय म्हणलं भगवंत? भूक लागली म्हणते. अरे म्हणले मी इथं माझे परीक्षा तुला बोलवलंय कशासाठी? तुलाच भूक लागली, मी काय देऊ तुला खायला? मला इथं काय करावं ते सुचना, आणि तुला खायला काय देऊ? म्हणले बघ बघ भांड्यात बघ एखादं पान वगैरे असन. मग ती भांडी धुतलेली, एक पान मिळालं. पत्रम पुष्पम फलम, म्हणजे पत्र म्हणजे पान. पान द्रौपदीने खायला दिलं. आता त्यानेच निर्माण केलं, एवढं धुवून ठेवलं. पण भगवंत दिल्याशिवाय कोणाला काही देत नाही. आता तिची काय भक्ती नव्हती का? पण भगवंताला द्यायला लागतं. मग हे निमिष आहे. भगवंत म्हणतात हे पान फूल हे निमिष आहे.
भाव पाहिजे, भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे मला देण्यात. मग त्या द्रौपदीने नुसतं पान दिलं तर दुर्वासा ऋषींना ढेकर येईपर्यंत अन्न दिलंच ना, सगळे तृप्त केलेच ना, त्यांना काय कमी पडू दिलं का? म्हणजे आपल्या भक्ताची लाज राखतो तो. आणि म्हणजे लाज तर राखतोच, पण ते संकट पण हळूहळू दूर करतो. फक्त नामस्मरणात राहिलं पाहिजे. आता नामस्मरणात अर्जुनाला किती प्रश्न निर्माण झाले होते. भगवंत काय म्हणतात, जोपर्यंत तुझ्या मनात प्रश्न म्हणजे मी करतोय ही जात नाही तोपर्यंत असं कर की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. सगळ्याला मीच आहे म्हणून समज. भगवंत म्हणतात अर्जुनाला काय म्हणले, मीच पहा सगळ्यांमध्ये. जे जे भेटेभूत म्हणजे काय, आपण सगळे ह्या सृष्टीवर जीव प्राणी आहेत ना, ते सगळे भगवत रूपच आहे असं समज. तोपर्यंत तुझा जोपर्यंत मी करतोय असा भाव जोपर्यंत मनामधला जात नाही, तोपर्यंत मी हे सृष्टी भगवंत सगळ्यात भरून उरलाय ते बघ. मग तू आपोआप तुझं मी युद्ध करणार किंवा मी जोपर्यंत युद्धाला विश्वरूप पाहिलं नाही तोपर्यंत युद्धाला तयार झालेला नाही तो. तेव्हा त्याचा विश्वास झाला की हे सगळं भगवंतच करतोय म्हणून विश्वरूप पाहिल्यावर. पण विश्वरूप किती वेळा भोगलं त्यांनी. सगुण रूपच मला बरं म्हणलं ना, निर्गुणामध्ये नको म्हणले ना अर्जुन. म्हणून भगवंतांनी संत आपल्यासाठी निर्माण केले. भगवंत म्हणतात की मला दिल्याशिवाय मी काही देऊ शकत नाही. द्रौपदीने पहिली चिंदी दिली होती बोटाला बांधायला, तेव्हा तिला वस्त्र पुरवलं. भगवंताला द्यावं लागतं अगोदर, संतांना काही द्यायला लागत नाही. संत आपल्याला उलट आपल्या जागेवर स्वतःच्या बसवतात. म्हणून संतच आपल्याला भगवंताची भेट घालून देऊ शकतात. संतच आपले काम क्रोध हे रिकामे करू शकतात. म्हणून नामस्मरणामध्ये राहिलं पाहिजे. आता वाल्मिक ऋषींनी एवढं नामस्मरणामध्ये राहिले आणि आपले काम क्रोध हे आपले आठवत राहिले, तेव्हा त्यांचं हे वारुळ बनवेपर्यंत ते तिथं नामस्मरणात रमले. म्हणजे त्यांना भूक ताण विसरून गेले. वाल्मिक ऋषींना भूक लागली नाही, पाणी लागलं नाही, काय लागलं नाही. 1 वर्षाने नारद मुनी आले आपले. आणि आपण त्यांची बरोबरी का करू शकत नाही? कारण आपल्याला वाचाय बसलं तरी आपण लक्ष असतं, जे आपल्याला वेळ झाली जेवणाची, आपल्याला पाणी पाहिजे, आपण स्थिर राहू शकत नाही. म्हणून तर संतांनी आपल्याला सोपं करून दिलं सगळं. आता श्लोक हे संस्कृतीमधले कोणाला कळत नाही, म्हणून सगळे ग्रंथ एकनाथ महाराजांनी भागवतच प्राकृतामध्ये आणलं. आणखी 5वा वेद यांनी तुकाराम महाराजांनी आणला आपल्याला. 5 वेद आपल्याला 4 कळत होते का? 4 वेदांचा अर्थ म्हणजे गाथा. आता आपण म्हणतो 4च वेद असतात, 5 वेद कुठं असतात का? 5वा वेद कुठं असतो का? ज्यांना माहित नाही ते. पण 4 वेदांचा सार हे 5वा वेद केला तुकाराम महाराजांनी. म्हणजे संत हे काही करू शकतात आणि आपल्या जागेवर आपल्या शिष्याला बसवू शकतात. म्हणजे संत आई कशी आपल्यापेक्षा जास्त सुख आपल्या मुलाला मिळावं, तसं भगवंत नाही. भगवंताला द्यायला लागतात. भगवंताला दिलं तरी भगवंत आपल्याला काय देतोय, हे योग्य का अयोग्य हे पण पाहत नाहीत भगवंत. तथास्तु म्हणून देतात. मागल ती तू दिलंय मला तर लगेच तथास्तु. पण नंतर काय होईल ती त्याची त्याला. भगवंताला मागितला पण संत नाही. संत आपले विकार घालवतात, संत देव भेटवतात. संत नामस्मरण आपल्याला नामस्मरण लावतात. नामस्मरण शबरीला जेव्हा मग भगवंत ते भाव मनामध्ये असल्यावर ते उष्ट पण शबरीचं खाल्लं. म्हणजे उष्ट आहे का ते पण पाहत नाहीत भगवंत. मग भाव मनामध्ये पाहिजे. मग ते पुन्हा मध्ये कोण आहेत? संत. ऋषींनी सांगितलं ना शबरीला, तुला राम भेटल. राम भेटल म्हणल्यावर बघा, जेव्हा सीताला त्यांनी नेली रावणाने,
तेव्हा रामाची हालत सगळे ग्रंथामध्ये काय लिहिलं, प्रत्येक वृक्षाला कवटाळू सीते प्रत्येक दगडाला पाषाणाला कवटाळून सीते हे बाह्य दिसत होतं. पण ते कोणाला दिसलं परत? ते कवटाळतात का? कोणाला दिसलं? जोपर्यंत रामाने सांगितलं नाही तोपर्यंत, जोपर्यंत रामाने पार्वतीला ज्ञानदृष्टी दिली नाही तोपर्यंत कोणाला कवटाळतात? फक्त दिसलं बाह्य वृक्षाला पाषाणाला. जेव्हा मग पार्वती परीक्षा घ्यायला आली, जेव्हा म्हणजे शंकर नामस्मरणात होते, म्हणले तुम्ही कोणाचं नामस्मरण करता? रामाचं. राम तर सीतेच्या वियोगात आहे. ते देव कसला? जो वियोगात आहे तो देव आहे का? सीतेचा वियोग करतोय आणि सीते म्हणून दगडाला म्हणजे वृक्षाला पाषाणाला कवटाळतोय सीता म्हणून. ते तुला नाही कळणार म्हणले. कोण? शंकर. तरी पण म्हणले बघा मी आता त्याची परीक्षा घेते रामाची. नको जाऊ म्हणलेले तरी गेली. आणि जेव्हा मग मी आली स्वामी म्हणली, सीतेचं रूप घेऊन आली, तेव्हा मी आली स्वामी म्हटली, तेव्हा रामाने काय केलं? बघितलं पण नाही. जेव्हा मग लक्ष्मण म्हणतो भैया भाभी समोर उभं आहे तरी तू पाहिला, सीते करून तिकडं मग भाभी आली, जेव्हा सांगतो तरी म्हणले नाही लक्ष्मणा तुला नाही कळणार. तू का आली माते म्हणली, तू का आली माते म्हणल्यावर मग तिला कळालं. म्हणले मग तू एवढं मला ओळखू शकतो, मग तू याला पाषाणाला वृक्षांना असं मिठी घालून सीते का मग वियोग करून घेतो? मग म्हणले तुला ते कळलं नाही. पाहते कोण आहे? ऋषीमुनी. किती वर्षाची तपश्चर्या चालू, ते पार वृक्ष बनले, पाषाण बनले. त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवंतानी म्हणजे ते इतके नामस्मरणात दंग होते, ते पाषाण वृक्ष होऊन बसले होते रामाची वाट पाहत. पण त्यांचा उद्धार झाला नव्हता का? आशा होती ना राम भेटाव म्हणून तर भगवंतांनी रामाचा अवतार घेतला होता. भक्तांना आनंद, शिष्यांचं मोक्ष, त्यांना म्हणजे जे इच्छा करतात त्यांना जे असं कवटाळलं की वृक्ष, ते ऋषीमुनी स्वर्गात जायचे, वैकुंठात जायचे. जशी इच्छा ज्यांनी केली तसे ते जात होते. तेव्हा त्या पार्वतीला दिसली. मग त्यांना कळलं ना मग राम कोण आहे. आणि म्हणजे मग म्हणले तू आणि शंकर एकच आहे. तिला मग तेव्हा कळलं दोन्ही एकच. मग तेव्हा कळलं म्हणजे हे बाह्य दिसतं. जेव्हा सीतेला नेलं लंकेमध्ये रावणाने, ते बाह्य आपल्याला सगळं दिसतंय. पण रावणाला देव आज्ञा झाली सीता जाईना बाहेर. मग रावणाने नाटक केल्यावर सीता जायची, त्यावेळेस सगळ्या देवाने आकाशवाणी केली की सीता तू जाऊ नको, कारण रावण इथं तुझा स्पर्श झाला की भस्म होईल, अजून पुढं बहुत कार्य आहे म्हणले. तू अग्नीत गुप्त हो आणि नंतर जा. तुझा स्पर्श झाले रावणाला झाला तर तो इथंच भस्म होईल आणि अजून कार्य खूप आहे. रामाने अवतार घेतलाय म्हणजे आधीच ऋषींनी लिहून ठेवलंय त्याप्रमाणे त्यांना करायचंय. देवांनी आकाशवाणी केली तेव्हा सीता अग्नीत गुप्त होऊन गेली. मग येताना अग्नी परीक्षा दिली. ती अग्नी परीक्षा कशासाठी? ती अग्नीतच गुप्त झालती ना, म्हणून ती अग्नी परीक्षा द्यावी लागली. म्हणजे ती अग्नीतनं नंतर आली, नाहीतर तिची छाया बनवून गेली होती. ते बाह्य आहे सगळ्यांना. की सीतेला कळलं नाही का? म्हणजे आता आपण अभ्यास करतो म्हणून, आपण ग्रंथ वाचतो म्हणून त्यातलं कळतं. सर्वांना कळत नाही ना. सीता फसली मग हे काय फसणारच असं म्हणायला माणसं रिकामी असतात ना, ज्यांना त्यातलं काय रहस्य माहित नाही, त्यातलं काय सिद्धांत माहित नाही. तसं भगवंताची लीला अगाध आहे. भगवंताला दिल्याशिवाय भगवंत म्हणतो मी म्हणजे भावाने दिल्याशिवाय मी त्याला काहीच देऊ शकत नाही. आणि जेव्हा त्याच्यात भाव वतलेला असतो, श्रद्धा वतलेली असते, तेव्हा मग त्याच्या मागे पुढे उभा राहे सांभाळीत. त्याच्या मागे पुढे मग जे काय करेल ते मीच कार्य करत असतो. फक्त ते तेवढी माझ्यावर त्याचा भाव पाहिजे. जे करतोय ते माझा भगवंत करतोय असा भाव पाहिजे. आणि ते भाव संतांकडून निर्माण होतात. मग संत आपल्याला नामस्मरण देतात. मग गुरुचं महत्व खूप आहे.
अभ्यासाहोनी गहन पार्था म्हणजे अभ्यासापेक्षा ज्ञान महत्वाचं आहे. ज्ञानापासून ध्यान महत्वाचं आहे आणि ते ध्यान लागायला आपल्याला गुरुच लागतात. गुरुशिवाय हे सगळं काही होऊ शकतच नाही. तुम्ही स्वतः करू शकता, देव बी भेटू शकतो तुम्हाला, पण ते टिकलच कशावरून? हे अहंकार येऊ शकतो, आपली भक्ती परत हे होऊ शकते. पण संतांनी आता जेव्हा म्हणजे किती 14 विद्यांनी 64 कलांनी म्हणजे हे चांगदेव महाराज 700 वर्ष झाले पण गुरु केलं नाही. कितीतरी दिवस राहायचे, आलेले माणसं जिवंत करायचे, पण त्यांना गुरु करायची इच्छा झाली होती ना, तेव्हा त्याला गुरुंनी सांगितलं तू आताच नको गुरु करू. म्हणले तुला जेव्हा विष्णू नामदेव महाराजांच्या ज्ञानेश्वर महाराज म्हणून अवतार घेतील ना, तेव्हा त्यांना गुरु कर. पण ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाला गुरु करायला लावलं? मुक्ताईला 7 वर्षाच्या. म्हणजे 700 वर्ष जगले तरी पण गुरु नसल्यामुळं त्यांना ज्ञान झालं नाही. आता म्हणते जिवंत माणसं करत होते, मग ज्ञान नव्हतं का? ते ज्ञान होतं, पण त्यांना जेव्हा माऊलींनी जेव्हा हे 4 भावंडे तिथून गेले आणि मुक्ताईने म्हणले हे काय चाललंय रे? म्हणले हे मुडदे कशासाठी झोपवले? तर म्हणले ते चांगदेव महाराज येतात आणि त्यांना जिवंत करतात, उठारे म्हणतात आणि जातात. मग ते कधी येतात? त्यांची समाधी खाली आल्यानंतर. आता त्यांची समाधीत आहेत ते. मग आता हे मुक्ताई म्हणले एवढा वेळ वाट बघतात, त्या कुत्र्याचं हाडू घेतलं न म्हणले उठारे फेकलं, ते कुत्र्याचं हाडूक सुद्धा पळायला लागलं, ते हाड पळायला लागलं. मग बघा, आणि ते माणसं उठून गेले. तेव्हा चांगदेव महाराज आले, पण त्यांना काय बोलावं, कोण आलं हे त्यांना ज्ञात होत नव्हतं ना. आता मग त्यांना समजलं आपल्या गुरुनी जे सांगितलं होतं, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण असतील? मग ते विष्णू आले असतील, ज्ञानेश्वर महाराज म्हणून आले असतील, म्हणून त्यांना असं कळालं की आता आपण पत्रच लिहून पाठवावं. आता काय लिहावं? गुरु असतं तर ज्ञान झालंच असतं ना, ज्ञानच होय ना, काय लिहावं ते कळलं ना. आता आपल्यापेक्षा श्रेष्ठ म्हणावं तर ते वयाने लहान आहेत आणि आपल्यापेक्षा अधिकार मोठा, कारण मी येईपर्यंत त्यांनी सगळे हे मुडदे जिवंत केले, म्हणजे ते काय सामान्य नाहीत. चिरंजीव तरी कसं म्हणावं, ज्येष्ठ तरी कसं म्हणावं? मग आता काही म्हणावं तर काय उत्तर कळना, प्रश्न तर कळना, उत्तर कसं यायचं? प्रश्नच कळना. तर मग कोरा कागद लिहून पाठवला. जेव्हा कोऱ्या कागदाचं उत्तर माऊली देतात, म्हणजे 700 वर्षाचे चांगदेव गुरु नसल्यामुळं त्यांना फिकेच ना. मग गुरुविना ज्ञान, गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरुविना ज्ञान, मग बघा ती ओवी का आठवण आता मला, गुरुशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. आणि हेच आपल्याला संत प्रत्येक म्हणजे ओवीमध्ये किंवा ग्रंथामध्ये ज्ञानी आत्मदर्शन. हा, ज्ञानी आत्मदर्शन म्हणजे आत्मदर्शन आपल्याला संत करून देतात. आत्मदर्शन कधी होतं? संतांनी आपल्याला बोध दिल्यावर, आणि ते झाल्याशिवाय राहतं. पण आपला विश्वास पाहिजे, आपला संतांवर विश्वास पाहिजे. आपण काय करतो? आपण भगवंताच्या मूर्तीवर म्हणजे विश्वास ठेवतो, भगवंतापाशी चांगलं नतमस्तक होतो, आणि ते म्हणजे आपण गुरु केलं तर त्या गुरुला देव मानत नाही, पण गुरु देवच असतात. संततेचे देव, देवतेचे संत म्हणजे संत देवच असतात, पण आपण त्यांना देवाप्रमाणे मानत नाही. म्हणजे आपल्याला तेवढं हे म्हणजे जन्मोजन्मीच्या वासना घेऊन आलेलं एक ना एक वासना उभी राहत असते, एक ना एक दोष आपण ते संतांचे काढत असतो. मग आपल्याला कसं ज्ञान होईल? किती जरी परमार्थ केलं ना तरी ह्या संसारामध्ये, आता ते संसारात अलिप्त राहायचं कसं सांगितलं संतांनी, कमळाप्रमाणे. पण आपण राहतो का अलिप्त? का राहत नाही? आणि म्हणजे का मनामध्ये येत नाही? का आपण एवढी म्हणजे भक्ती करतो, ग्रंथ वाचतो, तरी का आपल्या मनामध्ये आपल्या
वेगळ्या वेगळ्या आशा निर्माण होतात किंवा संशय निर्माण होतात. हे अनेक जन्मांचे हे वासना संशय हे घेऊन आलेला जीव असतो ना, तो भोगत असतो. परमार्थात गेल्यावर तर एवढे प्रबळ दोष होत जातात. ते एक एक नामस्मरणाने घेऊन जेव्हा आपल्याला गुरुनाम मिळतं ना, नामस्मरण घेत 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 नामस्मरणाला बसलं तरी ते आपले विषय पाठ सोडत नाही. कीर्तनाला बसलं तरी आपले एका क्षणात मन 10 दिशावर हिंडून येतं. म्हणजे अनेक जन्मांची वासना घेऊन आलेला असतो. हे एखादा असतो थोड्या ह्याच्या भक्ती लवकर भेटती, पण ह्या जीवाला प्रयत्नच केला पाहिजे. संतांचे चरण दृढले, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा सारखे नाही तेथे, आपल्यासारखे नाहीत संत आणि त्यांच्यासारखं सुख आपल्याला नाही. पण कमीत कमी आपण ग्रंथ वाचून संतांची सेवा करू शकतो. हे संत आहेत म्हणून आपण त्यांचे हे सेवा आहे म्हणून आपण ती सेवा स्वीकारू शकतो. आपण तर म्हणजे अज्ञानीच आहोत, आपल्याला एवढं त्यांच्यासारखा अधिकार नाही. संत ते संतच, आपण जीव तो जीवच. पण संतांनी सांगितल्याप्रमाणे आपण हळूहळू ढाळे ढाळे माऊली म्हणतात, हळूहळू पक्षासारखं उडून तर जाऊन फळ घेऊ शकत नाही आपण. म्हणजे हळूहळू प्रयत्न करून मग आपण ते प्रयत्न करता 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 कमीत कमी आपल्या स्वतःचा उद्धार करून घ्यावा. त्याच्यासाठी हे संत मध्ये येतात. संत म्हणजे कसे असतात? संत म्हणजे मानवाच्या देवाच्या मधले संत, आणि ते देवाची मानवाची भेट करून देतात. म्हणून भगवंत आता हे पण देह जनाबाई पण म्हणतात. जनाबाई अभंगामध्ये, आता जनाबाईचे अभंग तर सगळे पांडुरंगानेच लिहिलेले आहेत. जनाबाई तर दळ दळ सहज सहज बोलत असते आणि पांडुरंग लिहून घेत असतो जनाबाईचे अभंग. आता त्यांच्या गौऱ्या बोलतात नामस्मरणामुळे, त्यांची एवढी भक्ती. म्हणजे ते त्यांचं म्हणजे तेवढे अधिकार होते संतांचे. ते संत देवाबरोबर अवतार घेत होते. संतांचं म्हणजे कसं आहे, ते मनाला वाटेल तेव्हा देवाने अवतार घेतला की ते आपापच ते पाहिजे तेव्हा येत होते, पाहिजे तेव्हा जात होते. आणि आपला जीव आहे ना, कर्म करतो त्याप्रमाणे आपलं कर्म करून काय राहिलेलं असलं त्याप्रमाणे आपला जीव येत असतो. पण संत ते कसे असतात? संत म्हणजे अलिप्त असतात, कमळासारखे राहतात संसारामध्ये, पण ते अलिप्त असतात. म्हणजे निमित्ताला संसारामध्ये सर्व भार त्या पांडुरंगावर सोडतात. पांडुरंगावर म्हणजे काय ते तुकाराम महाराजांनी जिजामाताला एकच साडी होती नेसायला, त्याचा पण विचार केला. एवढा भगवंत परीक्षा घेतो, संतांची घेतली आपली का नाही घेणार. आणि परत पितांबर नेसाय देतो, म्हणजे केवढे अधिकार देतो त्या जिजामाता. म्हणजे केवढं सांभाळतो पण तोच, संकट पण देतो तोच. म्हणजे संतांना काय त्याचा फरक पडत नाही. संकट आले काय गेले काय, सुख दुःख समान. ते सुख दुःखाच्या पलीकडे गेलेले असतात. म्हणून संत हे आपल्यासाठी जीवासाठी श्रेष्ठ आहे. आणि देवाची भेट घालून देतात संतच. म्हणून देवाला भगवंताला म्हणजे आपल्याकडून काही नाही मिळालं तर जसं संतांनी सांगितलंय त्याप्रमाणे भावाने भक्तीने आपण कमीत कमी पूजा केल्यावर पान फूल किंवा नाही मिळालं तर पाणी तरी आपण तिथं ठेवतच असतो. देवापुढे साखर तरी आपण ठेवतच असतो भगवंताला. पण ते देव खातो की नाही आपल्याला माहित नाही, पण आपण नित्यनेमाचं करतो. एक दिवस भगवंताला ते खावीच लागल. तूच दिलंय. तुकाराम महाराज म्हणते नाही का, जेव्हा शिदोरी सोडली काला करायच्या वेळेस, तेव्हा तुकाराम महाराज गोपाळांच्या रूपात पण होते ना, म्हणून तर त्यांनी एवढं लिहिलं ना अभंग. आता जेव्हा तूच दिली बाबा आम्हाला शिदोरी, ती तुला स्वीकारावी लागल. आता कृष्णाची शिदोरी म्हणजे किंवा कसली आणि ह्यांची गोपाळांची म्हणजे कसली होती. भगवंत म्हणला अरे तुम्ही कसली, माझ्यासारखी आणा, माझ्यासारखी आणा. म्हणल्यावर काय म्हणले तुकाराम महाराज? म्हणले ते म्हणले आम्ही आणली तसली तुला स्वीकारावं लागल. तूच दिली आम्हाला, तूच दिली म्हणल्यावर तुला स्वीकारावी लागल. तसं भगवंतानी आम्हाला सेवेत आणलंय, तुला ते आम्हाला आमची सेवा तुला स्वीकारावी लागल असा भाव बिन असं म्हणजे आपल्याला
असं बोलताय कधी येतं बोलता आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे, निर्विषय वासना झाली पाहिजे, चित्त शुद्ध व्हायला करारे मन निर्मळ किंवा देह काय ते म्हणजे देह शुद्ध करूनी भजन लागावे, भजने लागावे. म्हणजे देह शुद्ध व्हायला आपलं चित्त शुद्ध व्हायला लागतं. ते नाही निर्मळ जीवन काय करील साबन, म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात ते बाह्य झालं. देह शुद्ध करूनी भजनी भजावे. देह शुद्ध करूनी भजनी भजावे. म्हणजे देह शुद्ध म्हणजे बाह्य नाही, अंतर शुद्ध म्हणजे चित्त शुद्ध. हे देह नुसतं आपल्याला हे म्हणजे आवरण आहे अवयवाचं, पण एकच देह आहे. जरी अवयव वेगळे असले तर देह म्हणलं की त्यात सगळंच आलं. आंतर ज्ञानेंद्रिय बी आले आणि बाह्य ज्ञानेंद्रिय बी आले. म्हणजे देह म्हटलं की सर्वच आलं. आंतर म्हणजे हृदय हे सगळंच आलं त्यात. आंतर ज्ञानेंद्रिय बाह्य ज्ञानेंद्रिय, देह म्हणलं की सर्वच आलं, वेगळं वेगळं येत नाही. म्हणून देह शुद्ध करूनही भजनी लागावे. देह शुद्ध कधी होईल तर संतांची भेट झाली. संत आपल्याला नामस्मरण देते. नामाशिवाय आपल्याला काहीच नाही करू शकत. आपण सगळे साधनं केली तर नामाशिवाय आपण भगवंताला भेटू शकत नाही. नामच आपल्याला सर्व तारून नेणार आहे, नामच सगळं भगवंतापाशी नेणार आहे, नामानेच सगळं होणार आहे. म्हणजे नामस्मरण, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. आणि हे नामस्मरणाने आपले काय दोष, आता हा आपण किती जीव फिरून आलाय माहितीये का. झोपलं तरी आपण दिवसभर परमार्थ केला तरी आपल्याला परमार्थ स्वप्नात येत नाही. दुसरंच काय 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 येतं ते आपण कधी पाहिलं नाही ना, ते स्वप्नात येतं. म्हणजे वासना राहिली ना पहिले पूर्वजन्माची. संत आणि हे कधी दिसायला लागतं. आपण संत हे स्वीकारलं परमार्थ तेव्हा अनेक 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 वेगळं वेगळं दिसायला लागते. मग आपण समजायचं आपला देह काय होता काय नाही. हे उलट वाढवायची भक्ती, नामस्मरण वाढवायचं, आपोआप ते कमी होतं. आणि चित्त शुद्ध व्हायला नामस्मरणच पाहिजे. चित्त म्हणजे कधी शुद्ध होईल, तनु मनु जीवे चरणासी लागावे. अगरवता करावे दास्य सकळ, म्हणजे संतांचे दास्य झालं पाहिजे. तुकाराम महाराज मज तरी दासाची या दास, दास म्हणजे तुझ्या दासाचा दास भगवंताला म्हणतात. तुकाराम महाराजच म्हणतात. मग आपण डायरेक्ट भगवंताला डायरेक्टच म्हणू शकत नाही. उलट संतांची अगरवता करावे दास्य सकळ. रामदास स्वामींनी काय भक्ती केली, म्हणजे दास्यत्व स्वीकारलं ना. किती म्हणजे ह्यांनी दास्यत्व म्हणजे हनुमंत श्रेष्ठ, सगळ्यात हनुमंत श्रेष्ठ. म्हणजे काय म्हणजे दास्यत्व कसं स्वीकारलं. त्या लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा किती संकट आले, केवढे ते म्हणजे केवढं रुद्र अवतार धरू शकतात. आणखीन म्हणजे काय ते ऋण म्हणजे काय ते म्हणतात ते बारीक अणू एवढे बी होऊ शकते. जेव्हा ते समुद्रात 7 पाताळामध्ये रामाला लक्ष्मणाला नेलं, काही वहिनी त्या दोघांनी रक्षण केलं होतं. तिथं त्या मंदिरात देवीच्या नेऊन ठेवलं, त्यांना म्हणजे बेशुद्ध केलं आणि तिथं रक्षणाला राहिले. आणि त्यांचा बळी द्यायचा होता, कोणाचा, रामाचा आणि लक्ष्मणाचा. तेव्हा कोणी सोडवलं, म्हणजे मारुतीनेच सोडवलं. आणि बिभीषणाने मदत केली. बिभीषणाने तिकडं नेलेलं कोणाला कळालं नाही. बिभीषणाच्या दासाने येऊन बिभीषणाला सांगितलं लंकेतून असं नेले म्हणून, आणि बिभीषणाने मारुतीला मदत केली. आता हे 5 जण गेलते, अगद ते सुग्रीव, हे 5 जण गेलते. पण जेव्हा ते हे आता खूपच सांगत लागल, जेव्हा म्हणजे लंका जाळी मारुतीने, तेव्हा रुद्र रूप घेऊन चाललेलं होतं. तेव्हा त्याला घाम आलेला होता, सगळी त्याची ही जाळली होती शेपटे. तेव्हा त्याला सगळी लंका पेटवस्तवर किती त्याचा उष्ण झाला असेल. तेव्हा त्याला घाम आलेला होता आणि ते घामा असा खाली पडला त्या मत्स्याने गिळलेला होता.
मग ते मासेने सांगितलं त्याला, मदत केली की माझ्या पाठीवर बसा आणि मी समुद्रात 7 पाताळात तुम्हाला नेईन. मग ते सगळे भिले, काय म्हणाले, आम्हाला मगरी खाऊन टाकतील, तू जाशील घेऊन पण आम्हाला मगरी खाऊन टाकतील. मग मारुती गेला का? दास्य महत्व सांगते, दास्यत्व. मारुती गेला नाही, म्हणे मी जातो, मी तिथं उड्डाण करून जाईन, अणुवणी होईन आणि जातो. मग तिथं गेल्यावर देवीला ठेवली म्हणजे कोपऱ्यात आणि देवळीत, आणि आपण बसला तिथं देवीच्या जागी. सगळं काही ते मारुतीच बोलत होते ना. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे, जेव्हा रामाला सांगितलं, लक्ष्मणाला सांगितलं मी आलोय म्हणून, पण म्हणले राम म्हणले आपल्याला सुटका नाही इथून, ह्यांना युद्ध करून ह्या महिला मारावं लागल, तेव्हा आपल्याला हे प्रबळ आहेत. कोण आहेत ते? म्हणले हे मत्स्यच्या ह्याच्यातून झालेले तुझे हे मुलं. आता ही मारुतीची मुलं होती बघ. आता मारुतीचा मुलगा आणि त्याची मुलं होती ती. म्हणले हे हरणार नाहीत, मग आता ह्याला युद्ध करून मारूनच जावं लागल. मग म्हणले आता मारुती म्हणले मला तर हरत नाही, मग तुम्हाला शस्त्र नाही, बाण नाही रामाचा. मग म्हणले मी आत्ता जातो ना आत्ता येतो. गुप्त रूपामध्ये जाऊन आणला रामाचा बाण. म्हणजे एवढं दास्यत्व रामाचं. आणि मग तिथून घेऊन गेले मारुती रामाला आणि लक्ष्मणाला. म्हणजे किती संकटातून प्रत्येक वेळी भगवंताला मारुतीने वापरले. म्हणून तर मारुतीचं महत्व आहे ना. मारुतीला चिरंजीव केलं प्रत्येक अवतारामध्ये. कृष्णाच्या अवतारामध्ये पण रथाला मारुतीच होते. म्हणजे दास्यत्व खूप महत्वाचं आहे. म्हणून तर भक्ती करायचं दास होऊनच करावं. मी करतोय हे भाव ठेवून नाही करायचं. भगवंताचं दास्यत्व. आता मला बोलायला येईल का नाही हे महत्वाचं नाही, सेवा मिळाली म्हणल्यावर दास झालंच पाहिजे ना. मी काय बोलू हे नाही, तो बोलणार आहे, येऊ नाही तर नाही येऊ, पण तुझं दास होऊन मी काय बोलेल ते तू स्वीकार ना. भगवंतालाच प्रश्न करायचा. दास्यत्व महत्वाचं आहे. कुठली सेवा मिळाली तर दास झालं पाहिजे, स्वीकारली पाहिजे. नाहीतर मला आता मी चांगलंच सांगेन नंतर, आता काय बोलू. भगवंताने ताट आणलंय म्हणल्यावर ते स्वीकारलंच पाहिजे. ते करणारा तोच आहे, सांभाळणारा तोच आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळता, आली आघात निवारा. म्हणजे तोच आघात निवारतो, चांगलं योग आणतो, वाईट योग आणतो. ते भक्ताचं हित अहित जाणतो. पण असं नाही की तो फार कृपाळू येतो, दयाळू येतो. तर पान फुलाने एवढा प्रसन्न होत असं तर आपण भक्ती करतोय, आपण नाही आपल्यामध्ये भाव निर्माण झाला, नाही आपल्यामध्ये श्रद्धा निर्माण झाली, पण आपण भगवंताला वेळ तर देतो ना. भगवंताने स्वीकारलं पाहिजे असं त्याच्यावर आपण अधिकार. म्हणजे खरं तुकाराम महाराजांनी अधिकार दाखवले भगवंतावर. त्यांनीच सगळं म्हणजे प्रत्येक अभंगामध्ये खूप. म्हणजे तुकाराम महाराज खरंच श्रेष्ठ. तुकाराम महाराजांनी खरंच भगवंताला आळवलं. आणि परत आता भेट घ्यायची म्हणल्यावर गरुडाला आळवलं, लक्ष्मीला आळवलं, शेवटी संतांना. म्हणजे विनवणी पण तेवढीच केली. पुन्हा संतांनाच म्हणले शेवटी तुम्ही संत, माय बाप कृपावंत. आणि म्हणजे एवढा करा उपकार. म्हणजे बघा संतांना शेवटी मध्ये घातलं का नाही. तुकाराम महाराजांनी देवाला भेटवायचं म्हटलं. एवढे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा केवढा अधिकार होता, पण ते पण देवाला भेटायचं इच्छा झाली तर संतांनाच मध्ये घेतात. आणि आपण तर कायच नाही. आपलं काय, आपण संतांना पुढं ठेवून आपण भक्ती करत झालो हे जीव आपली. आता रामाच्या अवतारामध्ये कितीतरी आता म्हणजे युद्धकांडाचं महत्व श्रेष्ठ नव्हतं. त्याच मारुतीने एवढं दास्य करून किती जिंकून आला. लव अंकुशला पाहिलं तेव्हा हरलंच ना, बांधून घेतलंच ना पर्वताला. ह्याने स्वतः त्या लव अंकुशने बांधलं. जेव्हा त्याला कळालं हे प्रभूची मुलं आहे, तर सीतेचीच ही मुलं दिसते ती म्हणल्यावर स्वतःला बांधून घेतलं. तो काय हरण्यासारखा होता का? म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये एवढं लीन झालं त्याला. म्हणजे मारुतीलाच कळालं की हे रामाची मुलं आहेत, हे प्रभूची मुलं आहेत.
आता पर्वत ह्या द्रोणागिरी पर्वत घेऊन चालला होता संजीवनी द्यायला घेऊन, म्हणजे लक्ष्मणाला. तेव्हा भरतने पण किती हे केलं, संकट घातलं. म्हणे वेळ घालवलास तू, दास्य तू घेतलंच. भरत पण दासच होता. दोघांना किती वाईट वाटलं परत वेळ गेला म्हणून, पण अगोदर वाटलं नाही ना, म्हणजे रामाचा भक्त आहे म्हणून. म्हणजे एकमेकाला भक्त भेटला तर भक्तीचा विषय काढावा, म्हणजे भजनाचा विषय काढावा, श्रवणाचा विषय काढावा, कीर्तनाचा, म्हणजे आपल्या प्रपंचाचा विषय न काढता भक्ताचा म्हणजे देवाचाच विषय काढला पाहिजे. हे राम आणि भरतकडून शिकावं. काय ते मारुतीकडून भरतकडून, म्हणजे भगवंताची कशी भक्ती केली पाहिजे, कसं दास्य स्वीकारलं पाहिजे. म्हणजे भरताला पण वाईट वाटलं. मग तसं भरत पण भावाभावामध्ये प्रेम पाहिजे. आता भाव म्हणजे भाव नाही होत, भाव म्हणजे भावच होतो. तो निर्माण झाला पाहिजे भक्तीनेच, तो निर्माण झाला पाहिजे नामस्मरणानेच, तो निर्माण होईल संतांची भेट झाल्यावरच, त्याला भाव म्हणतात. आणि हे भाव वेगळे भाव खाणारे, म्हणजे श्रद्धा निर्माण व्हायला भगवंताचीच कृपा लागते. आणि ती कृपा असेल तरच संत आपल्याला भेटतात. आणि ती संत म्हणजे तुकाराम महाराज, आपुले हिता जो असे जागता धन्य माता पिता याचे, म्हणजे ते त्याला नाही देत धन्यता. माता पिता त्यांची पुण्य आहे म्हणून तो इथं बसलेला असतो, तो बोलत असतो भगवंताचे अभंग, तो त्याची कीर्ती गात असतो. म्हणजे त्याचे आई वडिलाला धन्यता तुकाराम महाराज देतात. का तर त्यांनी पुण्य कमवून ठेवलेलं असतं, ती त्यांच्या कुळाला येत असतं. म्हणजे मुलगी असेल तर दोन्हीकडली कुळांचा उद्धार होते, मुलगा असेल तर त्यांच्या स्वतःचाच कुळा. म्हणून तर कन्या सासुरासी जाये मागे परतुनी पाहे, म्हणजे कन्येला जास्त दुःख, म्हणजे माहेरकडली पण ओढ असते, सासरकडली बी. मग दोन्ही कुळाचा उद्धार कन्या करते. म्हणजे बघा, तुकाराम महाराजांचे अभंग खूप घेण्यासारखे. तुकाराम महाराजांचं गाता लिहित नाही कळत आपल्याला, नाही ध्यानात राहत. आपण एवढे म्हणजे आपली एवढी बुद्धी तीक्ष्ण नाहीये, पण कमीत कमी अभंग लिहीपर्यंत मनामध्ये जे विनय निर्माण होतो, श्रद्धा निर्माण होते, अभंग लिहिताना वाचताना, तो कधीच कोणाला एकलं सांगूच शकत नाही मला काय होतंय. माझ्या मनामध्ये भगवंताविषयी काय प्रेम येतात, काय म्हणजे वेदना होतात, म्हणजे दुःख झाल्यावर कशा वेदना होतात, तसं मनामध्ये प्रेम निर्माण होतं भगवंताविषयी. तुकाराम महाराजांच्या अभंग नाही ध्यानात राहत आपल्या, पण लिहित लिहित आपल्या मनामध्ये जे, आपल्या अंगामध्ये जे चैतन्य निर्माण होतंय ते 2 तास तरी होते. भले आपण लगेच तिथून उठलं की आपला संसार मागे लागतं मान्य, पण 2 तास आपल्याला कशाची आठवण येत नाही. एवढे अभंग श्रेष्ठ आहेत तुकाराम महाराज. आपण ते अभंग पाठ करायला गेले तरी होणार नाही, आणि म्हणजे लिहिले तरी पाठ होणार नाही, कारण आपण जीव आहे. ते संत होते, ते सहज बोलले, सहज बोलती हाची उपदेश, ते सहज बोललेत आणि ह्या सगळ्याला जगाला उपदेश केले. मग ह्या उपदेशातच आपलं कल्याण आहे, आणि हे संतांचे श्रवण केल्यानं आपलं उद्धार होतो. म्हणून संत पाहिजे मध्ये, देवाची आणि भक्ताची भेट व्हायला संत लागतात. म्हणून आपण तनु मनुजे म्हणजे मनाने, कायाने, वाच्याने, हे धनाने पण व्हावं. भगवंतानेच दिलेलं धन असतं. म्हणजे दया तेथे काय संपत्ती, ती ववी आठवा ना मला, दया तेथे येत असली तर ते देवाची वस्ती ती वेगळे, पण संपत्तीचं सांगायचं होतं मला, ते काय आठवण, बरं राहू द्या. म्हणजे धनाने, मनाने, कायाने, वाचेने, म्हणजे असं एकरूप झालं पाहिजे. आपल्याला वाटलं तिथं धर्म करावा, तिथं नडतंय, तिथं दिलं पण पाहिजे भक्ताने, तोच देणार आहे आपल्याला. म्हणजे देणार आहे म्हणल्यावर आपण दिलं, आपल्यापाशी असेल तर आवर्जून लगेच देऊ तिथं.
त्याचं आपल्याला फळ मिळतं. सगळ्या शास्त्रामध्ये अन्नदानापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. ज्ञानदान त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. पण म्हणजे दान देऊ वेळेला आपल्यापाशी तेवढं सामर्थ्य पाहिजे. ते आपण सगळे देऊ शकत नाही ना. प्रत्येकाला आपल्याकडून ज्ञान होईलच हे शक्य नाही ना. संत नाही ना आपण. म्हणून अन्नदान तरी कमीत कमी आपण देऊ शकतो. दानाचं श्रेष्ठ म्हणजे करणं तेवढा दानामध्ये श्रेष्ठ समजलं. आणि भगवंतच परिपूर्ण आणि कर्णाला तेवढं श्रेष्ठत्व दिलं. तरी भगवंतानी दान देताना त्यांनी दान दिलं पण हरलं पण दान दिलं. म्हणजे भगवंतानीच कला रचलेली होती हरवायसाठी. म्हणजे भगवंतच ते ब्राह्मणाच्या रूपात दान मागायला आला तेव्हाच तो हरला ना कर्ण. नाही तर हरू शकत नव्हता ना. म्हणून त्याला दानाचं श्रेष्ठ दिलं कर्णाला. म्हणून अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ. कुठलं बी दान द्या, वस्त्र द्या, म्हणजे अन्नदान का श्रेष्ठ. एखादा भुकेलेला असन तर भगवंतानी म्हणजे स्वतः सगळ्यांना जीव घातल्याशिवाय भगवंत जेवत नाही. मग आपल्या घरी आलेला जर भगवंत स्वरूप मानला, जे जे भेटे भूटत ते मानी, जे भगवंत अर्जुनाला जे सांगितलंय उपदेश, एखादा जर आपल्या दारात भुकेने येत असन मागायला तर आपण त्याला अन्न द्यावं. नाहीतर आपली भक्ती काय कामाची नाही. हे अग्नी जठर अग्नी आहे. अग्नी म्हणजे यज्ञच सांगितलंय भगवंतानी. आता ही गीतेत सगळं जे सांगितलंय ना, आपण ते यज्ञ करू शकत नाही. त्या जठर अग्नीला शांत करू शकतो आपण. दुसरा यज्ञ तर आपल्याला शक्यच नाही, होईल म्हणून सांगता येत नाही. आणि जरी केला आपण तरी आपल्याला ते खरे होतील हे सांगता येत नाही. पहिले यज्ञ काहीतरी दोष निर्माण होतातच. मग हा जठर अग्नी शांत करू शकतो आपण. सगळ्यात जठर अग्नी शांत म्हणजे दानासारखं पुण्य, अन्नदानासारखं पुण्य कशातच नाही सांगितलं भगवंताने. अन्नदान, दया ते धर्म ते काहीतरी अशी ओवी ती आठवण मला कोणतीच येते. म्हणजे ज्याच्यापाशी संपत्ती असेल त्याला दया पण आली पाहिजे ना. नाही तर संपत्ती असून उपयोग काय. नाही तर संपत्ती आहे पण द्यायची इच्छा होत नाही. ज्याला द्यायची इच्छा होती त्याच्यापाशी संपत्ती नाही. म्हणून त्यांनी काय करायचं, तनु म्हणून जीवे चरणास लागावे, ही सेवा करावी. ज्याच्यापाशी देण्याची पात्रता नाहीये त्यांनी ही सेवा करावी. भगवंताचं नामस्मरण करावं. संतांच्या इथं गेल्यावर झाडलोट करावी. म्हणजे संतांच्या इथं आश्रम मध्ये गेलं तर तिथं जे पडल ते काम केलं तर ती पण सेवाच आहे. ते अन्नदानापेक्षा बी श्रेष्ठच आहे. म्हणून ही जर सेवा आपल्याला करायची असेल, हे जर दानाचं अन्नाचं महत्व जर कळलं असेल, आणि भगवंत म्हणते जे दारात येईल त्याला जरी दिलं तरी ते मलाच मिळतंय. म्हणजे प्रत्येकाच्या जीवामध्ये माझा अंश आहे भगवंत म्हणतात ना. ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातन. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये माझा अंश आहे. म्हणजे भगवंत सांगतात ना, मग त्याला दिलं काय आणि मला दिल्याप्रमाणेच होते. आपण काय करतो, आपल्याला एखादा आपल्या म्हणजे रक्ताचं नातं आलं त्याला आपण काय पाहिजे ते आपण आनंदाने देतो. कारण त्याने दिलेलं असतं. ते परत फेड करतो. ते दान होत नाही. ते दान होत नाही. असं दान द्यावं की आपल्याला ओळखच नाही आणि तिथं आपण परत जाऊ शकत नाही. ते दान झालं. तिथं आपल्याला घेऊ शकत नाही म्हणजे परत फेड करून ते दान झालं. नाहीतर आपण गेलो परत त्यांनी केलं आपण दिलं म्हणजे ते दान होत नाही. व्यवहार झाला तो. म्हणून भगवंत म्हणतात पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तपुरवत्मश्नामी प्रयतात्मनः. जर आत्मा आपला शांत होत असन, जर एखाद्याने आपल्याला जर थोडस काय दिलं तर आपला आत्मा एवढा प्रसन्न होतो, त्याने मला दिलं, त्याने मला दिलं. भगवंत आपल्याला सगळ्याच्या रूपामध्ये येऊन देतो पण आपल्याला त्याची आठवण होत नाही. आणि आपल्याला ही असा एवढा नरदेह परिपूर्ण दिलाय. म्हणजे डोळे चांगले, हात चांगले, पाय चांगले, खाल्लं तर पोटाला पचन होते. म्हणजे सगळं परिपूर्ण हा देह दिला. देवे दिला नरदेह म्हणजे भजना गोमटा.
भगवंतानी एवढा चांगला परिपूर्ण देह देऊन भगवंताला आपण मानत नाही. काय आपल्याला एखादी वस्तू भेटली नाही की म्हणतो त्याला भगवंत देतो, तो तर कसा वागतोय, मी तर एवढं चांगलं वागून मला मिळालं. म्हणजे आपण हे बाह्य विषयांना स्वीकारतो आणि त्याची अपेक्षा करतो, आशा निर्माण करतो आणि त्या आशेतच अडकत जातो. पण भगवंताने हा परिपूर्ण देह दिलाय, त्याच्यात पायाने देवा मंदिरापर्यंत जात नाही आपण, इच्छा होत नाही. बघा असं काय कोण आलं तिथं काय झालं, भांडणं चाललेत, पटपरीशने पाय लगेच पळतात तिकडं की काय चाललंय बघाय बाहेर, आणि मंदिराकडे जाईल. आता जाईल 1 तासाने जाईल, संध्याकाळी जाईल, झालं संध्याकाळची वेळ निघून जाते. म्हणजे इच्छा करतो पण जाऊ शकत नाही. म्हणून तर हा देहच मिळायला खूप कठीण आहे मानवाचा, आणि भगवंताची भक्ती करायला त्यात अजून कठीण, आणि संत भेटायला त्यात अजून कठीण. म्हणजे मनामध्ये जरी आलं आपण परमार्थ करावं तर तो होऊ शकत नाही. मग त्याला संत भेटावं लागतात. संतांचे हे चरित्र ग्रंथ वाचन करून नाही भेटले तुम्हाला संत, तरी हे संत मानून हे संतच आहेत आणि तुम्हीच गुरु आहेत, तुम्हीच देव आहेत म्हणून जरी त्यांना नमस्कार करून आपण आचरण केलं तरी तुम्हाला एक एक ग्रंथ ज्ञान देऊ शकत. जग काय देईन, जग तात्पुरता आनंद देईन आणि त्या आनंद टिकत पण नाही. त्या आनंदाचा आपल्याला तात्पुरता म्हणजे एक विषयाचा आनंद, विषयाचा आनंद ते आपल्याला आत्मसुख देऊ शकत नाही. जसं भगवंता आपल्याला म्हणतात, मला जर पान फूल दिलं तर त्याचा सर्व परिपूर्ण मी बहार घेतो, पण ती भक्ती पाहिजे मला. आणि मग संतांकडे गेल्यावरच आपल्याला ती भक्ती मिळते. मग बाहेर तुम्हाला घ्यायचं असेल तर ही भक्ती भेटू शकत नाही. मग त्याला अंतर्मुख व्हायला लागतं. अंतर्मुख म्हणजे आता दारात आलंय, त्याला आपल्याला आठवलंच पाहिजे तो देवरूपाने आलेला आहे म्हणून. अचानक आलाय तर देवरूपाने आलाय, त्याला पाणी तरी द्यावं. ते भगवंताला जर अर्पण होत असेल तर द्यावं आपण पाणी पण. आणि त्याचा जठर अग्नी तो भगवंत म्हणतोय ना, ते येत नाही, त्याच्यात पाणी टाकावं किंवा खायला दिलं तर तो शांत होतोय. तर भगवंत म्हणतात ते मला प्राप्त होतंय, तसं तुम्ही ती भक्ती करा आणि मला पहा. म्हणून अर्जुनाला सांगितलं, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, म्हणजे सगळ्याच्या रूपात मला पहा. नाही जर तुला मिळालं तर सगुण रूपात म्हणजे मूर्ती पुढं ठेव आणि मी खातोय असं समज. मला दिलंय तर ते भक्तीने देवा आज जे आहे ते तुम्ही प्राशन करा, विनवणी करा. एखाद्या बाळ रुसलं तर त्याला आपण कसं विनवणी करतो, देवा जे मिळेल ते आमच्याकडून तुम्ही स्वीकार करा, त्याचा माझ्या भक्तीचा स्वीकार करा, माझ्या भजनाचा स्वीकार करा, माझ्या सगळं काय मी करते ना त्याचा तुम्ही स्वीकार करा, पण मला अधोगतीला जाऊ देऊ नका. असं आपण ह्या जीवानी भगवंताची प्रार्थना करावी. मग देव मग मागे पुढे उभा राहायला, सांभाळायला आपल्याला जिथे तिथे उभा आहेच मग. आणि म्हणून भगवंताची ही आपण सेवा घेतली. आणि ह्या सेवेला काय मी पात्र नाहीये. आता तुकाराम महाराजच म्हणतात की नाही का, पायीची वाहनं पायीवर. म्हणजे ही आपली वाहन आहे ना, ही चप्पल मी ही म्हणजे ही देहच चप्पलच आहे समजायचा. ही पायापाशीच बरी, संतांच्या पायापाशीच बरी. ह्याने कधी मोठं होऊ नये आणि ह्याने सतत चुकावं, म्हणजे भगवंतापाशी आपण संतांना विनम्र होतो. ह्याने ह्याला एवढा अधिकार देऊच नको भगवंता की ही एवढ्या अहंकारांना नाचत, सतत चुकला पाहिजे, सतत शरणागती झाला पाहिजे, असं माझ्यावर कृपा कर. आणि असं म्हणून मी हे सेवायला पूर्ण विराम देते. म्हणून भगवंत म्हणतात, मला जर तू मनात आलं तर मनाने दे, नाही तुला कुठं भेटलं तर मनात स्मरण करून, मला मनामध्ये स्मरण करून तुला फूल दिल्याप्रमाणे म्हणजे देवापाशी ठेवलंय असं स्मरण करत तू कुठं असेल तिथं, किंवा तू काय खाते ना तिथं देवा तुला मी देते असं नामस्मरण करत खा, व ते देवाला पोचते. आणि म्हणून भगवंत म्हणतात, पत्रम पुष्पम फलंतोय यो मे भक्त्या प्रयच्छती तदाहं भक्तिपूर्वक मश्नामी प्रयतात मनः. मग ते माझ्या आत्म्याला मिळते आणि मग तुला तुझी भक्ती परिपूर्ण होती.
तुला श्रद्धा निर्माण होती ती माझ्या चरणावर, भगवंताच्या चरणावर मी अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम देते. बसायदान घेते. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो तेला हो प्राणी जात, वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत भूमंडळी भेटू तया भूता, चला कल्पतरूंच्या रव चेतना चिंता मणीचे गाव. बोलते जर्णव पियुषांचे चंद्रमे जलांचन, मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नितीही लोकी. भजिजोदी पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीवे, विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया.